नमस्कार. श्लोक 16वा. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रियारामो मोघम पार्थ स जीवति. अर्थ: हे पार्था, याप्रमाणे ईश्वराने प्रस्तुत केलेल्या जगतचक्राला अनुसरून जो या लोकात वागत नाही तो विषय लंपट पुरुष पापमयच असतो आणि त्याचे जीवनही निष्फळ होय. विवरण: जीवनातील श्रेष्ठ चैतन्याचा व ज्ञानमयतेचा शोध न घेता केवळ जीवनाच्या परिघात रमून जाणे व जीवन उपभोगासाठीच आहे असे मानणे हे पाप आहे. कारण यामुळे विकसन संपते आणि उत्तरोत्तर श्रेष्ठ भोगही संपतात. ऊर्जेचा, चैतन्याचा, ज्ञानमयतेचा शोध जीवनातील इष्टभोग प्रदान करतील, पण जीवन म्हणजे केवळ उपभोग ही कल्पनाच विकसन थांबवते व जीवनाला मर्यादित करते. यापूर्वी श्लोक 10 ते 15 मध्ये विश्वव्यापी यज्ञचक्राचे वर्णन केले आहे. यज्ञचक्र परमात्मा चालवतो. मनुष्येतर सर्व सृष्टी ही ईश्वराने घालून दिलेल्या यज्ञचक्राचे नियमानुसार वर्तन करते. मात्र माणसाला विशेष बुद्धी प्राप्त झाली असल्याने तो स्वतंत्रपणे आपल्या इच्छाशक्तीनुसार नियमाप्रमाणे वागतो किंवा वागतही नाही. निसर्ग नियमाप्रमाणे माणसाने जर आपले वर्तन ठेवले तर तो खरोखरच सुखी होईल व अंती परमपदसुद्धा प्राप्त करील. मात्र या विरुद्ध वर्तन करणाऱ्याला सुखही प्राप्त होत नाही आणि उत्तम गती तर मिळणारच नाही. ज्ञानदेव सांगतात, जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही. म्हणजे ह्या आयुष्यात इथे पृथ्वी तलावरचं जर तुमचं जीवन नीट नसेल तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती किंवा मोक्ष कसा बरे प्राप्त होणार. मनुष्य व इतर सृष्टीत असा स्वातंत्र्य व पारतंत्र्य यांचा फरक आहे. यामुळेच माणूस संपूर्ण सृष्टीच्या संचलनामध्ये बाधा आणत असतो. रथाचे चाक थोडेसे जरी नादुरुस्त असेल तर रथात बसणाऱ्याला त्याचा त्रासच होतो. म्हणून संतुलन कायम राखण्यासाठी माणसाने कामना, ममता, अहंकार यांचा त्याग करून आपले कर्तव्याचे पालन करावे. इंद्रियद्वारा भोग भोगणाऱ्या, त्यातच रमणाऱ्या अशा माणसाला पशुपेक्षा नीच म्हटले आहे. कारण पशु नीच योनीत असले तरी ते निसर्ग नियमानेच वागतात व मागे केलेल्या कर्माचे फळ निमूटपणे भोगतात, पण नवीन कर्म मात्र करत नाहीत. त्यांच्यामुळे त्यांच्या संचितात भर पडत नाही. पण माणसे मात्र आपल्या कर्माने पापात सतत भर घालत राहतात. स्वतःबरोबरच इतरांना व सृष्टीला दुःखी कष्टी करतात. आता आपण सर्वत्र हेच पाहत आहोत. राहायला आलिशान घरे हवीत म्हणून माणूस अनेक मजली इमारती बांधतो. त्यासाठी आजूबाजूला असलेली नैसर्गिक साधन संपत्ती अतिरिक्तपणे वापरत राहतो. झाडांची बेसुमार कत्तल, डोंगर फोडणे, पाण्याचा अनिर्बंध वापर व इतरही खनिजे, अगदी दगड माती यांची सुद्धा नासधूस करतो आणि ती केवळ स्वतःच्या उपयोगासाठी म्हणजेच स्वार्थासाठी. स्वयंचलित वाहनांचे योगाने पृथ्वीवरील वातावरण दूषित होते. असे सृष्टीचक्रानुसार वर्तन न करणाऱ्या माणसाचे आयुष्य केवळ पापमय असते. भोगाची अनिवार्य लालसा असणारा माणूस स्वार्थी, अहंकारी आणि सर्व गोष्टींचा संग्रह करणारा असतो. आपला कर्तव्याचे पालन न करणारा माणूस व्यर्थ जीवन जगत असतो. त्याचा कोणाला उपयोग तर नसतोच, पण सर्वांना उपद्रव देणारा मात्र तो निश्चितच ठरतो. अशा माणसाला भगवंताने चोर म्हटलेले आहे आणि ते केवळ पापच खातात व पापमय जीवन जगतात असेही भगवंत सांगतात. थोडक्यात अक्षर, ब्रह्म, कर्म, यज्ञ, पर्जन्य, अन्न, भूते म्हणजेच जीव परब्रह्मापासून निर्माण झालेले आहेत. जीव म्हणजेच परब्रह्म. जीव गेला की परब्रह्माला मिळतो.
शरीर पंचमहाभूतात मिसळून जाते. सृष्टीचे हे सहज चक्र आहे. यामध्ये दुसऱ्याला देणे ही क्रिया महत्त्वाची आहे. पंचमहाभूते आपल्याजवळ असलेले सर्व काही आपपर भाव न ठेवता इतरांसाठी सततच देत असतात. म्हणजे असं बघा, की सूर्य उगवला, की मी गरिबाच्या झोपडीत प्रकाश देणार नाही. फक्त राजवाड्यालाच प्रकाश देईन किंवा इकडे जाणार नाही, तिकडे जाणार नाही, असं नाही. तर सर्व पृथ्वीभर प्रकाश पाडणं, उष्णता देणं हे त्याचं काम तो निमूटपणे आणि सहजपणे करत असतो. आणि असंच सर्व इतर भूतांचं म्हणजे वाऱ्याचं, जमिनीचं, म्हणजे सर्वांचं जर आपण विचार केला, तर ह्या सगळेजण अशाच पद्धतीने कार्य करत असतात. मात्र माणूस तसे करत नाही. तो स्वार्थाने वागतो. त्याच्याजवळ आपपर भाव मोठ्या प्रमाणात असतो आणि मग त्याला त्याचे कर्माचे फळ भोगावेच लागते. म्हणून इतर योनीत जन्म घेतलेले जीव निसर्गक्रमाने वागत असल्याने ते उन्नत होत जातात. त्यांची क्रमाक्रमाने उन्नती होते. जीव जेव्हा उन्नती करून घेतो, मानव तेव्हा त्याला स्वतःचे असे खास प्रयत्न करून परम उन्नती करून घेता येते. मानव स्वतंत्र आहे. त्याने प्रयत्न केले तर भगवंत त्याला मदत करतो. प्रत्येकाने आपले जीवन यज्ञमय म्हणजेच त्यागमय करून स्वतःची उन्नती करून घ्यावी व ते परमपद प्राप्त करावे. कारण फक्त मानवालाच हे स्वातंत्र्य आहे आणि इतर कुठल्याही योनीतल्या प्राण्याला हे असे काही करता येत नाही. म्हणून त्याने आत्मसमर्पणाने श्रेष्ठता, स्वराज्य व प्रभुत्व मिळवावे. सृष्टीचक्राविरुद्ध वर्तन करू नये असे भगवंत अर्जुनाला सांगत आहे. इथे थांबूया.